बाबूराव बाबूराव हॅलो. हा धनंजय पवार म्हणजे डीपी बोलताय काय? हो हो बोला. सर मी कोल्हापुरातनं बोलतोय. थँक्यू सर, थँक्यू. धीरज पैलवान बोलतोय. विशेष अभिनंदन तुमचं पहिल्यांदा ते ह्याच्यात गेलेला तुम्ही ते आज घरात बसलेला नाही होता काही 100 दिवसाचा ते खेळ होता ते त्याच्यामधला बिग बॉस. हा बिग बॉस बरोबर. तर ते बिग बॉस मध्ये सर मला पण घ्याल काय घेताय काय येऊ? हॅलो. माझं न होते. हा तुमचं नाही? अहो तुम्ही होता की त्यात? मी होतो तिथं. अहो तुम्ही त्यात होता म्हटलं मला वाटलं आपला माणूस चालायचं जाऊया घुसूया. पण ते बिग बॉस कोल्हापूरचे नाहीत ना. नाहीत काय? बरं असे नाही का कुठले आपल्याला मिळेल काय चान्स संधी आत घुसायला मिळेल काय? आता काय तुम्ही काहीतरी युनिकपणा केला पाहिजे. मी युनिकच आहे. मला म्हणजे तुमच्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स वाढलाय ना. 100% तुम्ही युनिक आहे हे मला कळालं. हा म्हणजे कसं असतं ते त्यांना पण कळायला पाहिजे. त्यासाठीच फोन केला. म्हणजे तुमचा नंबर आधी मिळवला. लय प्रयत्न करायला लागेल त्यासाठी. काय नसतंय दादा ते. माझं नाव सांगा की धीरज पैलवान. कोल्हापुरात तुम्ही पेठेत आला की नाही कुणाला विचार. फेमस आहे मी इथं फार. काय असते बघा तुम्ही सोशल वर्क असेल किंवा फिल्म इन्फ्लुएन्स आहे माझा साहेब. इन्फ्लुएन्स आहे. तसं नसते ते. माझं फॉलो बघितला ना तुम्ही तर म्हणजे बटन दाबून ते मोबाईल मध्ये ओपन होते की नाही इंस्टाचं त्यात माझं हे 200-300 लोकांनी मला हे केले साहेब. म्हणजे 200-300 लोक आहेत की माझे. एवढ्या लोकांनी? होय आपले मित्रच आहेत त्यातले निम्मे साहेब. म्हणून म्हटलं आपल्याला ते बिग बॅचच्या त्यात बिगच्या त्या घरात जाता येते काय बघूया म्हटलं. कसं तुम्ही गेल्यामुळे ना लय कॉन्फिडन्स आला आपल्याला. पण दादा 300 फॉलोअर्स वरती कोण असं घेईल का? अच्छा असं नाही. असं कसं आम्ही परत त्यांच्याशी कसं चॅनलला कुठं कॉन्टॅक्ट करणार ना. अहो त्यांना सांगा की ते तुम्ही कसं गेला. तुम्ही आज गेला की तुम्ही राव पण तुम्ही हारला की राव खरं. त्याला काय पर्याय आहे का? असं नाही. आम्हाला लय दुःख झालेलं त्या दिवशी. आता दुःख बघा हारलो म्हणून दुःख मला पण आहे दादा. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये 4 नंबर पर्यंत बिग बॉस मध्ये कोणी राहिले का? साहेब मी जर गेलो ना तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जर सांगायला पाहिजे खरं. तुम्ही सांगायला पाहिजे त्यांना म्हणा ते पैलवान आहेत. तेवढंच जरा अवघड आहे बघा. नाही का हारला कशाला तो आला विनर झाला साहेब. मला इतकं वाईट वाटलं साहेब. तुम्ही एवढं टॅलेंटेड जिंकला त्याच्याकडनं काय काढून घ्यावं का आपण सांगा मला. नाही साहेब पण अन्याय झाला की नाही सांगा बरं. कसं आहे माहिती काय ते आहे म्हणजे मी त्याला पण बघत असतो ते झुपू करतो तो. पण आपल्याला पण काय टॅलेंट कमी आहे काय साहेब? तुम्हाला कमी नाही हो. टॅलेंट कमीचा प्रश्न येत नाही लक्षात घ्या. हारलो याचं मला दुःख आहे. तर माझ्या जवळचा पण एक व्यक्ती जिंकला ना. तसं नाही भाऊ. तुम्ही काहीतरी उपोषणाला वगैरे बसायला पाहिजे होतं तिथं. फिरले काय मला घरादारात बाहेर करताय काय? लोक धंदा करतोय मी. व्यावसायिक माणूस आहे मी. मग तिथं उपोषणाला बसायला काय आपल्याला उपोषणाला बसून लोक गिऱ्हाईक पोटा पाडणार पोट मारून उपोषणाला बसून मी. अहो मग आम्ही बसलो असतो तुमच्या जागी. 6 महिने झाले त्या गोष्टीला. तेव्हा बसायचं सोडला आणि इथं आता बसलो. नाही मला वाईट वाटलं होतं ना आधी की आम्ही म्हटलं इथं जायला आम्ही प्रयत्न करतोय ट्राय करणार आहे. आणि आपला माणूस कसं काय त्यातनं बाहेर आला. ते घरात जायला पाहिजे बघा. तुम्ही धीरज पलवानचं नाव सांगा तिथं. ते कोण आहे ते झुबुकवाले त्याला सांगा म्हणा. हे पण तुम्ही हारायला नको पाहिजे होता. तुम्ही कशाला हारला खरं? अवघड झालं राव. अवघड म्हणजे काय तुम्ही अवघडच करून ठेवलाय. तर पण तुम्हाला लय वेळ झाला दादा. मी दुकानात बसलोय. आपण एक काम करूया की आपण भेटूया की पहिला. नाही साहेब तुम्ही असं छाताडावर पहिला बसतो. नाही तुम्ही चेष्टेवारी घेऊ नका मला साहेब. मी काय म्हणतोय तुमच्या छाताडावर बसून पहिला दुःख घालवतो मी हारलेलं. असं करणार आहे मग तुम्ही माझ्या छाताडावर बसा. काय हे जर एक रील करूया आपण. मग ते कोणतरी बिग बॉस बघतील. मग जाता येईल का लगेच? हा मग ती छाताड बितर जरा बघून ठेवू का व्यवस्थित आहे का? का तुम्ही जेव्हा मला खोड्यात काढायला आहे ना बिग बॉसला जायचं आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला 100 दिवस पहिला काढायला ही पहिला स्वतःची तयारी करायला पाहिजे ना. मग पहिला तुमच्या घरातली तुम्हाला खोड्यात काढू दे. तुम्हाला तुम्ही मला खोड्यात काढायला काय संबंध? तुम्हाला मी तेच सांगायला लागलो. मी तुम्हाला सांगायला लागलो की खरं मी तुम्हाला तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तुम्ही चालला राव 1.5 मिलियन घातलो आम्ही. बाबूराव बोलतोय रेडिओ ऑरेंज मधून. काय म्हटलं दादा तुमचं प्रँक झालेलं आहे. आईला इथे येऊन एक व्हिडिओ केलो तुमचा डायलॉग आका ऐकून नको म्हणजे तुम्ही आमचं काम घेतलाय का? नाही दादा एक्स्ट्रीमली सॉरी. आणि पेशन्स घालवायची वेळ आणला होता तुम्हाला. तिथे जेवढं पेशन्स शिकलो होतो की मी 70 दिवस राहून हळूहळू तोंडात माझ्याशिवाय याल त्या माझ्या. म्हणूनच आवडतं घेतलं मी. नाही आपलं एप्रिल फुल स्पेशल सेलिब्रिटी स्पेशल आहे. आणि आपल्यातल्या सेलिब्रिटीला कॉल लावल्याशिवाय आम्ही कसं राहू? आम्हाला आणखीन एक किताब मिळाला सेलिब्रिटी म्हणून. आहेच तुम्ही सेलिब्रिटी. बाबूराव बाबूराव.